28 नोव्हेंबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः सकाळचे 8 वाजलेले असतील. रमेश मुकदमला कॉल येतो. मालक, आपला ट्रॅक्टर फसलाय, पलटवायच्या नादाला लागलाय, तर तुम्ही लवकर या. सकाळचे 8 वाजलेले होते. आत्ताच अंघोळ करून बाहेर आलेला होता. अजून जेवण केलेलं नव्हतं. तो कापडं घालतो, मोबाईल टेबलवर ठेवतो आणि गडबडीने निघायला लागतो. मोबाईल चुकून तिथं राहिला होता. तर मित्रांनो, ज्या वेळेला हा निघाला त्यावेळेला त्याची बायको म्हणते जेवण करून जावा. तो म्हणतो की जेवण नको, पण तू डबा कर आणि जो माझ्यापाशी कामगार आहे ऊस तोडण्यासाठी त्याच्यासोबत पाठवून दे. तो कामगार त्यांच्याच घरी राहत होता. असं म्हटल्यानंतर तो रमेश तिथून निघायला लागतो. 10 मिनिटांनी लक्षात येतं की मोबाईल तर घरीच राहिला. मोबाईल घ्यायला येतो, त्यावेळेला बघतो तर काय, तो त्याचा सागर कामगार आणि त्याची 30 वर्षाची बायको त्या हॉलमध्ये बसून शरीरसंबंध करत आहेत. त्याच्या बायकोने टांगडं वर केलेलं आहे आणि हा सागर तिच्या गुप्तांगावरती तोंड लावून बसलेला आहे. ज्या वेळेला या दोघांना अशा अवस्थेत बघतो हा रमेश, त्याच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते आणि त्याच्यानंतर तो असं काही करून बसतो की तुम्ही म्हणणारच की हे काय केलं या मुकादमाने. पूर्ण स्टोरी सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आपला एक व्हॉट्सअपवरती चॅनल आहे, त्याच्यावरती मी या संदर्भाचा रिअल व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. चॅनल जॉईन करा. इंस्टाग्रामवरती पण आहे, तिथंही फॉलो करून घ्या. दोन्हीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर नमस्कार मित्रांनो, सोलापूरमधील घडलेली घटना. 32 वर्षाचा रमेश मुकादम तसा तर स्वभावाने खूप रागीट होता, दारू प्यायचा, आणि त्याची बायको 30 वर्षाची शुभांगी शरीराने आणि मनाने आणि चेहऱ्याने एक नंबर, दिसायला सुंदर होती. पण हा जो रमेश होता दारू पिऊन तिच्यासोबत वाईट शब्द बोलायचा, कसंही बोलायचा, तिला घालून पाडून बोलायचा, तिच्यासोबत वाईट कृत्य करायचा, हाणायचा, मारायचा. अजूनपर्यंत यांना लेकरू झालेलं नव्हतं. हा दोष त्या रमेश मुकदममध्येच होता, पण तो त्याच्या बायकोवरती ढकलून द्यायचा आणि म्हणायचा तुझ्यातच दोष आहे, तुझ्यामुळं होईना मला लेकरू, आणि मारायचा. या सगळ्याला कंटाळून गेलेली होती. पण ती संस्कारी पोरगी होती, तर ती असं बाहेर कुठे तोंड मारत नव्हती. पण हा मुकदम असंच करत होता की आता तिची मजबुरी झाली होती. ना शरीर संबंध बरोबर करत होता, ना तिला तृप्त करत होता. अर्ध्या मनाने अर्ध्या शरीराने कशी तर राहत होती. तिची गरज भागत नव्हती, ना पैशाची, ना मनाची, ना शरीराची. तर अशा प्रकारे शुभांगीचं चालू होतं. तर मित्रांनो, हा रमेश मुकदम अचानक एक दिवशी कोणाला जर घेऊन येतो घरी. कोण आलं? शुभांगी त्या रमेशला विचारते कोण आहे हे. तर तो म्हणतो की हा 22 वर्षाचा सागर आहे, अनाथ आहे, हॉटेलवरती काम करत होता. तर त्या हॉटेलच्या मालकाने याला काढून टाकलं आहे कामावरून. त्यांचा धंदा कमी आल्यामुळं त्याला कामाची गरज होती आणि मला टोळीमध्ये एका मजुराची गरज होती. याला घेऊन आलो आहे, राहायचं ठिकाण नाही, आपल्याच घरी राहील. शुभांगी त्याला साईडला घेऊन जाते आणि म्हणते काय बोलताय, एक जवान पोरगा आपल्या घरी राहील, काय तुम्हाला पटतंय का, कसं बोलताय. मुकदमची बायको त्याचा विरोध करत होती, पण त्याचं ऐकावं लागलं, ती काय करू शकत नव्हती. असं करत दिवस चालले. दिवसामागं हा जो सागर होता ऊस तोडायला जायचा, पण पूर्णपणे काम करत नव्हता, शरीराची ताकद वाचून ठेवत होता. तसंही शुभांगी विरोध करत होती, पण तिने ज्या वेळेला या सागरला बघितलं होतं, बघताच क्षणी त्याच्यावरती तिचं मन आलेलं होतं. दिसायला सडपातळ होता, चेहऱ्यामध्ये दिसायला भारी, वाढलेली दाढी, अशा प्रकारे एक चांगला प्रकारे दिसत होता हा सागर. शुभांगीचं त्याच्यावरती मन आलं होतं आणि आता हा त्यांच्याच घरी राहिला होता. या सागरबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो. या सागरने ना मुकदमला खोटं सांगितलं होतं, याचा काही परिवार नाही असं म्हटला होता तो, पण हे चुकीचं आहे. त्याचा परिवार होता, तो अनाथ नव्हता. त्यांनी स्वतःहून तिथनं काम सोडलं होतं कुटाणा करून. त्याचं कारण असं होतं की सागरने मुकदमच्या बायकोला बघितलं होतं अगोदर 2-3 वेळा. तिच्या चेहऱ्यावर जे दुःख होतं ते त्यानं बघितलं होतं. तिला काहीतरी हवं आहे असं वाटत होतं. त्यामुळे त्याने चान्स घ्यायचा विचार केला. तिथले काम सोडलं, मुकदमासोबत थोडी मैत्री केली. ज्या वेळेला दारू प्यायला जायचा तिथं मैत्री केली, त्यानं स्टोरी सांगितली. मुकदमवरचा विश्वास जिंकला. मुकदम घरी घेऊन आला त्याला. तर आता याने ट्राय करायला चालू केलं, शुभांगीसोबत भिडेल का कुठं. आता ही शुभांगी आणि सागर एकाच घरात राहत आहेत एवढे दिवस म्हटल्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. शुभांगी त्याच्यासोबत काही गोष्टी शेअर करायची. कुटुंब कसं आहे, तो सागर सांगायचा की माझं कुटुंब अगोदरच गेलं. त्यानं एक सहानुभूती जिंकली त्याच्याबद्दल त्या शुभांगीच्या मनामध्ये. आता या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. बोलणं चालणं, चांगल्या पद्धतीने बोलणं. शुभांगीला वाटलं की आपल्याला आता चांगला व्यक्ती मिळाला, जो की तिचं मन समजून घेतोय, तिच्या भावना समजून घेतोय. आता गरज आहे ती फक्त शरीराची भूक भागवण्याची. शुभांगीने एक दिवशी हा सागरला म्हटले की मला असं असं आहे. हा तो मुकदम आहे, करत नाही. कधी तर 2 मिनटं करतो, 1 मिनटं करतो. दिवसभर काम करतंय ऊसामध्ये, संध्याकाळी दारू येऊन पडतंय. त्याच्यामुळं ते मला मूल होईना आणि मलाच दोष देतोय. शरीर संबंध बरोबर करत नाही, तृप्त करत नाही.
आता हे सागरनं ज्या वेळेला ऐकलं त्यावेळेला सागरला तर हेच पाहिजे होतं. सागर तिच्यासोबत सहानुभूती दाखवायला लागतो. मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करताय, असं म्हणत म्हणत त्याने मिठीत घेतलं तिला. तिची साडी काढली, तिचा ब्लाऊज काढला, तिच्या त्या ह्याच्यासोबत खेळायला चालू केलं. त्यानंतर त्याने पूर्ण तिला गरम केलं. त्याच ठिकाणी हॉलमध्ये त्याने बसून शरीरसंबंध केले पहिल्यांदा. आता या दोघांचं मैत्रीचं नातं एका चांगल्या शरीरसंबंधामध्ये कन्व्हर्ट झालं होतं. दोघांमध्ये आता हळूहळू शरीरसंबंध बनायला लागले. कधी कधी भाकरी द्यायला आली की उसाच्या फडामध्ये शरीरसंबंध बनायचे, कधी मुकदम कारखान्यावरती गेल्यावर शरीरसंबंध बनायचे. दोघांना विचारणारं कोणीच नव्हतं. मुकदम टोळीवरती गेला की दोघं एकटीच. तर विषय असा झाला की यांचं 2 महिने चाललं, 3 महिने चाललं. शुभांगी आता पहिल्यापेक्षा खुश राहायला लागली होती. मुकदमला थोडा त्याच्यावरती डाऊट आलाच, पण त्याने आता हे कन्फर्म करायचं ठरवलं. तसं तर टोळीमध्ये पूर्ण यांची चर्चा चालू झाली होती. तिथून थोडं थोडं समजायला लागलं होतं. पण तो म्हटला की कोणावरती लक्ष ठेवायचं नाही, आपल्या आपण कन्फर्म करायचं. मग त्याने काय केलं की एक दिवशी, जसं की मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, त्यानं जाण्याचं नाटक केलं. मोबाईल घरी ठेवला. त्यावेळेला डबा घेऊन या सांगितलं होतं सागरला. पण हे दोघं डबा घ्यायचा सोडून शरीरसंबंध करत बसले. अचानक शुभांगीनं बघितलं मुकदम गेलाय का, दरवाजा बंद केला, पुढे केला फक्त, आणि तिथं सोफ्यावरती बसून यांचं बेधुंदपणे शरीरसंबंध चालू झाले. मुकदमा आला, शंका होती, आता कन्फर्म झालं. आता त्यानं काय करावं, पूर्ण डोक्यात ताक गेली त्याच्या. त्यानं विचार केला की यांना मारून जोडून काय होणार नाही, मी जेलमध्ये जाईल, ही बाई आता याच्या प्रेमीसोबत मिळून माझा काटा काढेल. तो म्हटला की मला माफ करा, माझी चुकी झाली, मी तुमच्यामध्ये आलो, तुम्ही कंटिन्यू करा, तुमचं झाल्यावर मी बोलतो. त्या दोघांनी बेलाज चालू केलं. म्हणजे कसं, नवरा उभा राहिला आहे आणि करतायत, तो बघतोय, ह्यांचं झालं, तृप्त झाली ज्या वेळेला, त्यावेळेला म्हटली बोला आता काय. ती म्हणला की तू का केलं असं. त्यावेळेला ती शुभांगी त्यालाच शिव्या द्यायला लागली, तू नामर्द, तू करूच शकत नाही, म्हणून मला यानं तृप्त केलं, मी याच्यासोबत आहे आणि मला याच्यासोबतच राहायचं आहे. हे ऐकल्यानंतर त्याने एक पंचायत बोलवली. पंचायत बोलवल्यानंतर मुकदमानं दोघांना लग्न लावून दिलं. म्हणलं की जावा तुमच्या तुम्ही राहा. असं केल्यानंतर पूर्ण गावामध्ये त्याची थू झाली. त्याला बहिष्कार केला. आता हा जास्त दारू प्यायला लागला. दारू प्यायला टोळीमध्ये काम करायचा, थोडी वेळ दारू पिऊन पडायचा. एक दिवशी असंच रमेश मुकदम दारू पिऊन पडला होता उसामध्ये. उसामधून अचानक एक साप आला. तिथं झोपलेला होता, त्याला सर्पदंश झाला, जागीच त्याचा मृत्यू झाला. आता टोळीमध्ये कालवा पसरला की मुकदम गेला आणि याला विष देऊन मारले. तोंडामधून फेस आला होता. पहिली शंका गेली सागर आणि शुभांगीवरती. पोलिसांना फोन केला. पोलिसांनी डेड बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. दोघांना ताब्यात घेतलं आणि 2 दिवस कोठडीमध्ये ठेवलं. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट ज्या वेळेला आला त्यावेळेला त्यांच्या पोस्टमॉर्टममध्ये असं समजलं की सर्पदंश झालेला आहे. पोलिसांना कन्फर्म झालं आणि दोघांना वॉर्निंग देऊन सोडून दिलं. आता शुभांगी आणि सागर दोघांचा आयुष्य जगत आहेत. पण मित्रांनो, मला सांगा, यामध्ये त्या टोळी मुकदमाची काय चूक होती आणि या शुभांगीची तर काय चूक आहे. तिला जे पाहिजे ते मिळत नव्हतं आणि फक्त चूक आहे ती या सागरची. तर मित्रांनो, अशा काही घटना घडत असतात आपल्या आसपास. ही घटना सांगण्याचा माझा उद्देश तुम्हाला विचलित करण्याचा नाही, फक्त तुम्हाला जागृत करणे हेच माझा उद्देश आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवरती पण जाऊन चॅनलला फॉलो करा.